मानेवरचे मसे काढले, किती खर्च, संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, सनी खुडे आरोग्याची काळजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझे नाव सनी खुडे. तर मित्रांनो, दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी शनिवारी मी दवाखान्यात गेलो होतो. इथं आमच्या जवळच एक बिल्डिंगमध्ये एक दवाखाना आहे, तिथे मी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मी गेलो 1:10ला. तिथे 1 वाजता गेलो. त्यानंतर डॉक्टरांशी बोलणं झालं, कुठं कुठं मस्त आहेत त्यांनी ते बघितले, मॅडम होत्या. त्यानंतर त्यांनी ट्यूब दिली लावायला. त्यांनी अगोदरच बोलणं माझं झालं होतं त्यांच्याबरोबर, की अगोदर मी माहिती काढली होती की मॅडम कसं असणार आहे, काय असणार आहे. तर त्यांच्याकडे ती मशीन होती, त्या मशीन नव्हतं ते गरम करून ते काढतात. तर सगळं संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, काय काय प्रोसेस असते, काय नाही, ते सर्व तुम्हाला मी सांगणार. तर मित्रांनो, मी ज्या वेळेला गेलो दवाखान्यात, अगोदर मी फोन केला होता, विचारलं मॅडमला की मॅडम किती खर्च येणार. तर मॅडम म्हणल्या 500 रुपये खर्च येते. तर मी त्यांना काही 2-3 होत्या इथे इथे असे होते. तर ते म्हणजे 500 रुपये 3 होते मस्त, त्याचे म्हणले 500 रुपये होतील. ठीक आहे म्हणजे. शनिवारी मी गेलो आणि शनिवारी गेल्यानंतर 1ला मी तिथं पोचलो. मी त्यांना विचारलं की पेन बिन वगैरे काय होणार का, दुखणार का, तर नाही म्हणले. तर मी शनिवारी गेलो, 1 वाजता गेलो, 1 वाजता पोचलो दुपारी. त्यानंतर त्यांनी मला क्रीम लावली. तर 1:10 झाल्या होत्या आणि अर्ध्या तासानं 45 मिनिट नंतर ते काढायचं असतं. ते क्रीम होती आपली साधी जी, त्याच्याकडे म्हणजे वेगळ्या क्रीम आहेत. तर त्या आपल्या घरी ज्या आपण नॉर्मल ज्या टुपा वापरतो, क्रीम वापरतो, त्या होत्या. ट्युबा असतात त्या वापरल्या. त्यात क्रीम ज्या व्हाईट क्रीम असतात त्या, मग त्या यशाच्या लावलेल्या मी तुम्हाला फोटो हवा तर तुम्हाला दाखवतो आहे फोटोवर. तर त्या क्रीम लावल्या. मग 45 मिनिट मला बसवलं. त्यानंतर मग एक त्यांच्याकडे एक लॅब आहे, त्या लॅबमध्ये मला असं झोपवलं. ते कशी खाट असते, ती डॉक्टरांची ती खाट असते, तशी एक खाट असते. त्यानंतर तिथं मला वरती गेल्यानंतर ज्या वेळेला मला ती क्रीम लावली होती, तर 45 मिनिट नंतर ती क्रीम पुसून गेली. मला न हात लावता ती क्रीम पुसून गेली. मग मला झोपायला सांगितलेलं आणि मला एक असं रबराचा तुकडा होता, त्याला अशा तारा होत्या, तसं असं असं हातात असं पकडून धरायला सांगितलेलं. असं रबराचं एक रबरचा तुकडा होता. तर डॉक्टर मॅडम म्हणले की ते असं धरून ठेवू हातामध्ये, त्याच्यामुळं ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल, पॉवर मिळेल, असे मॅडम म्हणलेल्या मला. मग मी तसं घेऊन असं झोपलो होतो मी. आणि मग त्यांनी मग ते गरम केलं, ते सुईच्या टोकासारखं असतं ते गरम केलं. आणि त्यांनी मग माझ्या जिथं जिथं होतं बरेच सापडले. खरं म्हणजे दाखवताना तर मी 3 दाखवले, पण तिथे गेल्यानंतर मग त्यांना बरेच सापडले. म्हणजे इथे एक होतं, असं इथे कुठेतरी एक होतं वर डोक्यावर. तसं धरून ठेवलं मी. मला वाटतं 10-15 मिनटं लागले असतील. आणि असं त्यांनी ते गरम करून मग त्याचं काढायला सुरुवात केली. तसं लावलं जसं माचीस आपण पेटेल तर आपल्याला कसा चटका बसतो, पेटवल्यानंतर समजा चटका, तसे छोटे छोटे चटके आपल्याला बसतात. आणि ते धरूनच ठेवायचं होतं हातामध्ये मला. त्यानंतर ते असं पटापट निघायचं. ते गरम व्हायचं, सुईचं टोक सारखं असायचं. ते मसाला असं लावलं की ते लगेच निघून जायचं. जरा जरा पेन व्हायचं. मला सगळे मानेवर होता, एक तिथे एक ले दुखत होता, तो तुम्हाला फोटो दाखवतो. मानेवर होता तो, खूप दुखत होता मला. आणि तो सर्व काढले मग. आणि त्यानंतर मला जायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला क्रीम लावली, बिटाडीन लावलं. त्याच्याकडे क्रीम होती, पुसून घेतलं. मग ते सलाईनचं जे पाणी असतं ते त्यांनी त्या पाण्यानं पुसून घेतलं, क्लीन केलं सगळं. क्रीम लावले. मला सांगितलं आंघोळ करायची ना, दुसऱ्या दिवशी आंघोळ करायची. आणि खर्च आला मित्रांनो 1000 रुपये. 800 रुपये त्यांनी सांगितलेले की हे करायचे काय बरं, 800 रुपये घेतले. आणि 200 रुपयाचं औषध आहे, म्हणजे त्यांचं काय 100 रुपयाचं औषध होतं त्यांच्याकडं, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि टोप दिली बाहेर लिहून.
तर 1000 रुपये खर्च मित्रांनो आला. मित्रांनो, तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही पण काढा, कारण ते वाढतात मित्रांनो. ते जर आपण नाही काढले तर जास्त वाढतात. आणि ते सुरुवात मम्मीनंच बघितलेलं. मम्मीनं माझे बघितले मस्से. ते म्हणले, अरे बघ इथं मस्से, इथं खराब दिसते, तिथं तू चल म्हणलं. तर मला माहीत नव्हतं कुठं जायचं काय. तर मग मम्मीनं सांगितले असं असं दवाखाना आहे. त्याच्या ओळखीचा भेटला दवाखाना. मी तर जवळ डॉक्टरकडे इथं खाली गेलेलो. आमच्या इथे एक डॉक्टर आहे खाली, तर तिथे गेलो तर ते बोलले की मी कापून काढणार बोलली ती. तर ते कापून काढायचं जखमा होणार, मग पट्ट्या लागणार. त्यापेक्षा ही जे ते गरम करून त्या जखमा होत नाहीत, म्हणजे थोड्याफार होतात. आणि वास येतो जेव्हा आपली स्किन जेव्हा करपते तर वास येतो, एकदम असं घाणेरडा वास येतो. एखाद्या डेड बॉडीज जेव्हा जाळली जाते कसा वास येतो, तसा वास येतो. आणि धूर पण येतो. इतका पण नाही, थोडाफार आपला धूर येतो जेव्हा ते मस्से काढतात तेव्हा. पेन होतं, थोडासा त्रास होतो, थोडासा लय नाही, थोडा त्रास होतो. सहन करू शकतो एवढा त्रास होतो आपल्याला असं त्रास झाला की आपण डॉक्टरला सांगायचं, डॉक्टर असा त्रास होतो म्हणून. ते समजून जातात बरोबर. तर 1000 रुपये मित्रांनो खर्च आला. जर तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण इथेच थांबूयात. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओत. गणपती बाप्पा मोरया.